नमस्कार. नमस्कार. आज तामलवाडी तालुका तुळजापूर आज दिनांक 17 फेब्रुवारी 2022 रोजी श्री भास्कर विष्णू पवार तामलवाडी येथील प्रगतशील शेतकरी द्राक्ष बागायतदार यांच्या शेतामध्ये कांदा या पिकासाठी ग्रीन प्लॅनेटची उत्पादनं वापरल्यामुळं कसा बदल झालेला आहे तो प्रत्यक्षात बघण्यासाठी आज हा व्हिडिओ शूटिंग करण्याचा कार्यक्रम करत आहे. तर हे युवा शेतकरी विनायक व विश्वास भास्कर पवार या दोन्ही शेतकऱ्यांनी द्राक्षबाग इकडे मागच्या बाजूला आहे आणि हा कांदा इकडल्या बाजूला आहे. तर द्राक्षबागेच्या शेजारी हा एक प्लॉट आहे आणि खालच्या बाजूला एक प्लॉट आहे. जवळपास 7 एकर कांदा आणि मागच्या बाजूला 3 एकर कांदा इथला गेलेला आहे. तर दरवर्षी विनायक तुम्ही सांगा की ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट कसे कसे वापरला, काय काय कशी प्रोसिजर तुम्ही करता ते सांगा. आम्ही सुरुवातीला कांदा लावला आणि असं कांद्याचे फुटवा फुटल्यानंतर एसटी आणि ब्लूम पाण्यातून सोडतो. नंतर एक प्रीमियमचा डोस देतो आणि परत 2 स्प्रे फवारणीनं करतो. 2 वेळेस असं सोडलेला याला. आता आज 80 दिवस झालेले आहेत. आज 80 दिवस झालेले आहेत. कांदा दाखवा. या 80 दिवसाचा कांदा आहे. अजून एका काढा. तर ही बघा पातीची संख्या जवळपास 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 पाती या कांद्याला आहेत. आणि मुळ्या पहा, एसटी हे औषध सोडल्यामुळं मुळ्या किती मोठ्या प्रमाणात आहेत. आणि कांदा हा एकदम बाजूचा आहे, कडेला असलेला कांदा आहे. आतमध्ये जर पाहिलं तुम्ही फार मोठा आहे, याच्यापेक्षा कांदा आहे. अजून याला जवळपास साईज गोलाकार झाली. साईज एकदम गोलाकार आहे. पंचगंगा आहे ना आपलं घरगुती पुन्हा फुरसंगी, घरगुती पुन्हा फुरसुंगीचं बियाणं आहे हे. आणि साईज वगैरे एकदम गोलाकार झालेले आहे. घरी बी तयार केलेलं आहे. आणि ही पाती जर पाहिल्या तुम्ही वर पाहता. आता ह्याचा ही जी जाडी आहे याच्यावर अजून 1 महिना जवळपास किती अजून वेळ आहे. 120 दिवस घेते. पुन्हा फुरसंगी पण आपला 100 दिवसात काढायला 100 दिवसामध्ये हा काढायला येतो. तर हे असे मोठ्या प्रमाणात गन्ना मोठा झालेला आहे. याला केवळ बीज प्रक्रियेपासून ग्रीन प्लॅनेटचे उत्पादनं वापरले आहेत. आणि खताचा किती वापर केलाय? खताचा रासायनिक खताचा वापर किती केलेला आहे? 5 बॅग वापरला फक्त रासायनिक. 5 बॅग यांनी 7 एकर साठी वापरलेले आहेत रासायनिक खताच्या. कुठला खत वापरलाय? डीएपी 1 आणि 24 24 आणि डीएपी याचा वापर केलेला आहे. तर आज हा जो प्लॉट आहे हा सर्व शेतकरी मित्रांना दाखवण्यासाठी याची व्हिडिओ शूटिंग केलेली आहे. कुठलाही रोग नाही अशा पद्धतीनं या युवा शेतकरी मित्रांनी अशा पद्धतीनं याचं उत्पादन घेतलेलं आहे. एकरी किती काढता तुम्ही कांदा जास्तीत जास्त? एकरी 280 ते 300 बॅग पर्यंत आपण सरासरी घेतो. 280 ते 300 बॅग एकरामध्ये कांदा दरवर्षी सरीवर लागण करतात. तर हा जर बघितला कांदा, हे साईज पहा कशी फुगलेली आहे. अजून आणखीन याला वेळ आहे. तर कांद्याला ग्रीन प्लॅनेट वापरल्यामुळं हे साईज बघा. आणि पातीची संख्या ही बघा. पातीची संख्या जेवढ्या पाती वाढतील तेवढ्या मोठ्या प्रमाणात हा गड्डा मोठा होतो. हा पहा, पातीची संख्या पहा. कुठल्याही कांद्याला इकडल्या बघा, हे पहा, असं एकच उपडून दाखवलंय असं नाही. प्रत्येक ठिकाणी सर्व बाजूला कुठेही जर गेला 15-15 20-20 पाती याला आलेले आहेत. आणि हा कडेचा माल तुम्हाला दिसतोय. इथून सुरुवात आहे. तर एकदम कडेला असलेला माल हा तुम्हाला दाखव. पाणी आतमध्ये दिल्यामुळं या एका साईडला व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी उभा आहे मी. तर अशा पद्धतीनं हा प्लॉट एसटी, ग्रो, नायट्रोकिंग, ब्लूमचा वापर केल्यामुळं कशा पद्धतीनं डेव्हलप झालाय हा प्रत्यक्ष पहा. या द्राक्ष बागेला पण ग्रीन प्लॅनेटचे उत्पादनं वापरलेले आहेत. तर हे शेतकरी तर आज दिनांक 17/2/2022 रोजी या कांदा पिकाची व्हिडिओ शूटिंग मी बसवराज मसुते, तामलवाडी तालुका तुळजापूर. जय हिंद, जय महाराष्ट्र.